नमस्कार. आजच्या बोधकथेचं नाव आहे चांगली परतफेड केली तू माझ्या प्रेमाची. सत्य बाहेर येताच रंजूला औषधासारखी झाली. तिला चांगला धक्का बसला होता. त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली, वेडा कुठला, काही बडबड करतो. त्यानंतर रुजने अवसान आनंदीने सांगितले, आई, अगं दुसऱ्याचं कोणाचं तरी फोन होता तो, त्यामुळे मी तसे म्हणाले होते. त्यानंतर समजूत काढत म्हणाली, बघ ना आई, काही बोलतो हा, त्याला काही कळत नाही, लहान आहे ना. आपण जे काही ऐकले ते खरे आहे. यावर प्रश्नाचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणाली, याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्याजवळच होता. इतके रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल, असा तू एकदाही विचार केला नाहीस का? चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची. शोना नसती तर आज मी माझ्या सौभाग्याला मुकले असते. ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी बनावटी वाटत होतं, हे आज मला समजले. तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढेही खोट्या भ्रमातच जगत राहिले असते. त्यानंतर आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निसटून चालली आहे हे पाहून रंजू उगाचच काकुळतीला येत म्हणाली, नाही आई, तू गैरसमज करून घेत आहेस. त्यानंतर गैरसमज झाला होता बाळा, पण आता माझ्या डोळ्यांवरची आंधळ्या प्रेमाची पट्टी उघडली आहे. तुझे बाबा बरोबर सांगायचे की तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसे प्रेम नाही, असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने अपर्णाला सांगितले, चल सूनबाई बघून येऊया. तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना. रंजू सतत आई आई अशा हाका मारत होती, पण प्रभावे एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिचा भ्रम निराश झाला होता. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.